नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या हिंस्र शपथापासून भारत सरकारने आपल्या शेतकऱ्यांना वाचवण्याची मोठीच कामगिरी पाडली आहे. त्याबद्दल सर्वात प्रथम आपल्या सरकारचे अभिनंदन करायलाच पाहिजे. सध्याच्या परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प नावाचा अतिहिंस्र नरपशु अत्यंत क्रूर झालेला आहे. तो नागासारखा डूख धरतो, तरीही भारताने त्याचा फणा जवळजवळ ठेचलेलाच आहे. त्यामुळेच त्याचे ते चिडणे स्वाभाविक आहे. अमेरिकेने भारताबरोबर झालेल्या शेतमालाचा मुद्दा प्राधान्याने समोर ठेवला होता. जीएम सोयाबीन तसेच जीएम मका आणि पोल्ट्री व्यवसाय, गहू तांदूळ उत्पादन, त्यासोबतच डेअरी उत्पादनासाठी भारताने आपली बाजारपेठ खुली करावी यासाठी अमेरिकेने 10,000 टनाचे वजन भारतावर लादले होते. त्यानंतर मग चर्चेवर चर्चा, पुन्हा चर्चा, पुन्हा एक चर्चा, पुन्हा दुसरी चर्चा आणि पुन्हा तिसरी चर्चा, अशा 5 फेऱ्या होऊनही भारताने अमेरिकेची मागणी बिलकुल मान्य केली नाही. एकतर आपल्या देशात जीएम पिकांना परवानगी नाही. याचे कारण त्याला मुळातच संघ आणि भाजपचा आधीपासूनच विरोध आहे. डेअरीच्या बाबत म्हणाल तर भारताच्या तुलनेने अमेरिकन दूध उत्पादक 300 पटीने श्रीमंत आहेत. अमेरिकेतील शेतकऱ्यांकडे शेकड्याने जनावरे असतात, मात्र आपल्या देशात शेतकऱ्यांकडे एकतर जनावरे नसतातच आणि असली तरी त्यांची सरासरी फक्त 2 ते 3% असते. अमेरिकेत या डेअरी उत्पादकांना मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान घवघवीत पद्धतीने मिळते. त्यामुळे त्यांची उत्पादने भारतापेक्षा 60 ते 70% कमी दरामध्ये तयार होतात. शेतीच्या बाबतीत म्हणाल तर अमेरिकेत फक्त 5 ते 7% शेतकरी आहेत. विशेष म्हणजे त्या देशातील गरीब शेतकऱ्यांच्या जवळही कमीत कमी 700 ते 800 एकर शेती आहे. यावरून आपल्याला तेथील शेतकऱ्यांच्या गरिबीची कल्पना येईल. तेथील शेतकरी प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च भारतापेक्षा खूपच कमी आहे. भारतात उत्पादन खर्च जास्त आहे आणि प्रत्यक्षात उत्पन्न झाल्यावर शेतकऱ्यांना मिळणारी किंमत कमी आहे, अशी खरी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताने अमेरिकेचा माल आयात करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये किमान 100 ते 125 पटीने वाढ करण्यासारखे होते. बरं, त्यात खरी गोम अशी आहे की अमेरिकेची शेती उत्पादने मोठ्या प्रमाणावर चीन आयात करीत होता. आता चीनने ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, ब्राझील यासारख्या देशातून शेतमाल आणि खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करणे सुरू केलेले आहे. त्यामुळे अमेरिकेला 150 कोटी लोकांच्या भारताची बाजारपेठ हवी आहे आणि तीही स्वतःच्या अटी शर्तीनुसार हवी आहे. असल्या भयानक, जाचक आणि तुघलकी अटींमुळे भारताचा शेतकरी बर्बाद होईल हे ठाऊक असले तरी या ट्रम्प सारख्या पंपाला भारताची तहान भागवण्यासाठी पाणी देण्याची गोष्टही मान्य नाही. म्हणजेच भारताच्या प्रचंड कर्जात असलेल्या शेतकऱ्याचे अश्रू त्या हिंस्र श्वापदाला दिसतच नाहीत, पण आपल्या भारताच्या सरकारला त्या अश्रूंचे आणि त्यामागील मेहनतीचे मोल कळलेले आहे. त्यामुळेच चिडून जाऊन अमेरिकेच्या या तुघलकाने भारतावर 25% आयात शुल्क लावलेले आहे. त्यातल्या त्यात भारतातील औषधे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू अमेरिकेने आयात शुल्कापासून वगळलेल्या आहेत. त्यामुळे भारताला फार मोठा फटका बसला असे वाटत नाही. म्हणूनच आपण अमेरिकेच्या दादागिरीला झुगारून टाकलेले आहे हे यातून स्पष्ट दिसत आहे. आपल्या भारतातील शेतकऱ्यांना अमेरिकेच्या शेतकऱ्याबरोबर येण्यासाठी निकट भविष्य काळामध्ये कोणतीही संधी नाही. या देशातला शेतकरी आपली शेती जोपर्यंत अदानी सारख्या महाविक्राळांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत अमेरिकेची डाळ भारतात शिजणार नाही. सरकार कोणाचेही असले तरी कोणीच असा निर्णय घेऊ शकणार नाही. पुढील 3.5 वर्ष जगाला या हिंसक मनोवृत्तीच्या डोनाल्ड ट्रम्पाला झेलावे लागेल. त्यानंतर अमेरिकेच्या जनतेला आणि जनभावनेला पुन्हा बहर येईल अशी आशा आपण करूया. मनमानी करणाऱ्या ट्रम्पच्या शेतकरी आणि शेतीविषयक अटी आपल्या भारताने झुगारल्याबद्दल आपल्या सरकारचे कोटी कोटी आभार. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.